आपण मागे बोललो होतो की एसे लिहिण्याची एक प्रोसेस आहे, म्हणजे आपण जेव्हा प्रिपेअर्ड किंवा स्ट्रक्चर्ड एसे लिहितो त्याची एक साधारण प्रोसेस मी इथं लिस्ट डाऊन केलेली आहे आणि आपण प्रत्येक स्टेप आपण पुढे डिटेलमध्ये चेक करणार आहे. तर याच्यामध्ये साधारण 3 मुख्य टप्पे पडतात की प्री प्रोसेसिंग, ॲक्च्युअल एसे रायटिंग आणि पोस्ट प्रोसेसिंग. प्री प्रोसेसिंगमध्ये आपण आपलं चॉईस ऑफ द टायटल आहे, त्याच्यानंतर ते टायटल डिकोड करणं, त्याच्यानंतर स्ट्रक्चर बनवणं, हे प्री प्रोसेसिंगमध्ये येतं. ॲक्च्युअल एसे लिहिताना आपण त्याचं इंट्रोडक्शन आहे, आपण ॲक्च्युअल कंटेंट ॲक्च्युअल टायटलमध्ये एंट्री करणं आहे, बॉडी, त्याच्यानंतर एक्झिट फ्रॉम द आर्ग्युमेंट्स आणि कन्क्लुजन, हे तुमचं ॲक्च्युअल एसे रायटिंग आहे. आणि त्याच्यानंतरचं जे पोस्ट प्रोसेसिंग आहे त्याच्यामध्ये आपण मग प्रेझेंटेशन आणि लुक अँड फील याच्याबद्दल आपण काम करतो. म्हणजे काही महत्त्वाचे मुद्दे आपले असतील की जे आपल्याला पुढच्या एक्झामिनरच्या लक्षात आणून द्यायचे असेल तर त्याला अंडरलाईन करणं असेल किंवा काही कोट्स टाकले असेल त्याला बॉक्स करणं असेल, तर या गोष्टी आपण पोस्ट प्रोसेसिंगमध्ये करत असतो. आपण ते पुढे जाऊन डिटेलमध्ये बघूया. एसे लिहिण्याचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा मला वाटते की हे डिकोडिंग द टायटल किंवा ब्रेन स्टॉर्मिंग आहे. आणि ब्रेन स्टॉर्मिंगसाठी आपल्याला वेगवेगळे टेक्निक्स आहेत. तर ही बरीचशी टेक्निक्स मी इथं लिस्ट डाऊन केलेली आहेत. हे डिकोडिंग द टायटल ही जी स्टेप आहे ती ॲबस्ट्रॅक्ट एसेसाठी जास्त महत्त्वाची आहे, कारण त्या ॲबस्ट्रॅक्ट टायटलमध्ये मल्टिपल इंटरप्रिटेशन्सला स्कोप असतो आणि तुमचं स्किल हेच आहे की तुम्ही त्यातून किती रिलेव्हंट पण मल्टिपल असे इंटरप्रिटेशन्स काढताय, एकाच सिनारिओचे वेगवेगळे कंटेक्स्ट तुम्ही शोधताय. तर हे जे ब्रेन स्टॉर्मिंग आपण करतो त्याला साधारण आपण सुरुवातीचे म्हणजे UPSCमध्ये एक साधारण 20 मिनटं देतो आणि MPSCमध्ये साधारण 10 मिनिट देत असतो. तर या ब्रेन स्टॉर्मिंगचा खूप महत्त्वाचा रोल आहे की तुमचा पुढचा एसे पूर्ण कसा बिल्ड होतो आहे. याच्यामध्ये आपल्याला ॲनालिटिकल ॲबिलिटीज म्हणालो आपण मगाशी, तसं त्या प्रमाणात त्या मुद्द्याच्या त्या टायटलच्या किती लेयर्स आपण त्याच्यामध्ये विचार करू शकतो, GSच्या वेगवेगळ्या सिलेबसचे आपण ते कसं कनेक्ट करू शकतो. स्पाशियली म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इंडिव्हिज्युअल लेवल, फॅमिली, कम्युनिटी, नंतर तालुका, व्हिलेज, अर्बन, जिल्हा, स्टेट, नेशन आणि ग्लोबल असं स्पाशियल एक्सपान्शन त्याचं आपण करू शकतो का. त्याच्यानंतर टेम्पोरल जर बघितलं आपण तर प्राचीन असेल, मध्ययुगीन, अर्वाचीन आणि समकालीन म्हणजे कंटेम्पररी, असं एक आपण त्याचं टेम्पोरल एक्सपान्स त्याचं शोधू शकतो. त्याच पद्धतीनं GSचे सिलेबस असेल, GS 1मध्ये UPSCच्या जॉग्राफी, हिस्ट्री, सोशॉलॉजी, त्याच्यानंतर GS 2मध्ये गव्हर्नन्स, पॉलिटी, इंटरनॅशनल रिलेशन्स, GS 3मध्ये इकॉनॉमी, इंटरनल सिक्युरिटी, सायन्स, टेक, अशा वेगवेगळ्या आस्पेक्ट्सनी आपण त्या टायटलमधून आपल्याला मिळणाऱ्या आर्ग्युमेंट्स आपण शोधू शकतो. हे काही थंब रूल्स आहेत, म्हणजे प्रत्येक वेळी यातल्या प्रत्येक गोष्ट त्या टायटलला लागू होईलच असं नाही, पण तो टायटल आपल्याला ओपन अप करायचं असेल तर हे वेगवेगळे पॅरामीटर्स, क्रायटेरिया आपण त्या टायटलला लावू शकतो. म्हणजे हा एक फॉर्म्युला आहे आणि त्यातले जे रिलेव्हंट असतील ते फॉर्म्युला आपण वापरू शकतो. UPSC करणाऱ्या कॅन्डिडेट्सना हा एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे की इथिक्सचा पेपर जो आहे तो एसेच्या प्रिपरेशनसाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण एथिक्समधल्या बऱ्याचशा कन्सेप्ट्स आपल्याला इथे वापरता येतात. पर्टिक्युलरली आपण जेव्हा ग्लोबल इश्यूज असतात किंवा त्याच्यामध्ये व्हॅल्यू आणि मॉरॅलिटी अशा मुद्द्यांचा समावेश असतो, तिथे आपण इथिक्समधल्या कन्सेप्ट निश्चितपणे वापरू शकतो. त्यामुळे इथिक्स आणि एसे हे इंटरलिंक्ड करून अभ्यास करायला खूप फायद्याचं ठरेल. त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे आपण आपला एक्सपान्स कसा ब्रॉडन करू शकतो त्याचं एक उदाहरण द्यायचं तर जेंडर व्हायलन्स अशा रिलेटेड जर टायटल असेल तर ऑब्वियसली आपण त्याच्यामध्ये वुमन व्हायलन्स फेस बाय वुमन याच्यावरती जास्तीत जास्त आपण आपलं एसे लिहिणार आहे. पण त्याच्यामध्ये आपल्याला हे देखील ॲड्रेस करायला पाहिजे की जेंडर व्हायलन्स ऑल्सो इन्क्लूड्स ट्रान्सजेंडर्स आणि टू सम एक्सटेंट मेन ॲज वेल. काही केसेस आहेत की जिथे डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टचा मिसयूज होतो आणि त्याच्यामध्ये विक्टिम्स असतात मेन. तर हे जेंडर व्हायलन्स यामधल्या जेंडर ह्या कन्सेप्टला आपण एक्सपांड करतो आहे आणि तो फक्त वुमनशी रिलेटेड न ठेवता तो जास्तीत जास्त इन्क्लुझिव्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण 80% to 90% आपण वुमन रिलेटेड व्हायलन्सलाच आपण डेडिकेट करणार आहे निबंध, पण त्याच्यामध्ये हे ॲड्रेस करणं हे तुमच्या इन्क्लुझिव्हिटीचं एक द्योतक आहे. त्यामुळे आपल्याला आपलं टायटल डिकोड करत असताना अशा कीवर्ड्सकडे लक्ष दिलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्या एसेचा स्कोप आपण जास्तीत जास्त इन्क्लुझिव्ह, जास्तीत जास्त कॉम्प्रिहेन्सिव्ह करू शकतो. हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की जो डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंगमध्ये आपल्याला उपयोगाला येऊ शकतो की आपण आपला एसे हा एक लॉंग आन्सर असलं पाहिजे आणि मेन्समधले जे ॲन्सर्स आहेत ते एक छोटा एसे असला पाहिजे. याच्या मागं काय कारण आहे तर
एसेचं जो स्ट्रक्चर असतं की एक ओपनिंग, बॉडी, ओपनिंग, इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन, हे स्ट्रक्चर आपल्याला जर आपल्या ॲन्सर्समध्ये, डिस्क्रिप्टिव्ह ॲन्सर्समध्ये लिहिता आलं तर ते ॲन्सर देखील खूप उठून दिसतं. आणि एसेमध्ये जेव्हा आपण GSचा जास्तीत जास्त समावेश करतो तेव्हा ते आपलं GSच्या ॲन्सरसारखं वाटायला लागतं, तेव्हा ते जास्त अपील व्हायला लागतं. म्हणजे आपलं GSचा अभ्यास त्याच्यामध्ये जास्तीत जास्त रिफ्लेक्ट व्हायला लागतो. MPSCमध्ये देखील जेव्हा पुढे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येईल तिथे आपण हे ॲन्सरमध्ये देखील हे एसेचं स्ट्रक्चर वापरू शकतो. हा एक मुद्दा आहे. आपण मगाशी जे वेगवेगळे पॅरामीटर्स बघितले की फॉर एक्झाम्पल वुमन रिलेटेड आपण एसे लिहिणार असू तर त्याच्यामध्ये देखील आपण त्यांच्या एज ग्रुपनुसार त्यांचे वेगवेगळे इश्यूज असतात ते आपण ॲड्रेस करू शकतो. आणि असे आपण पॅरामीटर्स लावले तर आपण आपला निबंधाची इन्क्लुझिव्हिटी वाढवू शकतो. म्हणजे त्या विषयाला अपेक्षित असलेले सगळे घटक आपण आपल्या निबंधामध्ये ॲड्रेस करू शकतो. आपण मगाशी डिस्कस केलं की फॉरेस्ट आणि त्याच्याबद्दलचं जेव्हा डिस्कस केलं त्याच्यामध्ये आपण इकॉनॉमिक एक्सलन्स हा शब्द होता. तर आपण त्याच्यावरती जर फोकस केला तर तिथे इकॉनॉमिक एक्सलन्स हा शब्दच वापरलेला आहे. आपल्या लक्षात आलं पाहिजे की इथं फायनान्शियल एक्सलन्स नाही आहे किंवा फॉरेस्टच्या जागी दुसरी एखादी इन्स्टिट्यूशन नाही आहे. तर आपण हे त्या कीवर्ड्सकडे लक्ष द्यायला पाहिजे की तोच कीवर्ड तिथे का वापरला आहे. आणि दुसरं एखादं उदाहरण घ्यायचं तर अ शिप इन द हार्बर इज सेफ बट इट इज नॉट मेंट टू बी लाईक दॅट. तर इथे देखील शिप, हार्बर ह्या अशा कीवर्ड्सकडे लक्ष दिलं पाहिजे. शिप हे या हार्बरच्या आश्रयाखाली असतं. मग असं जर आपण इन्क्लुझिव्ह त्याचं जर इंटरप्रिटेशन केलं तर मग आपण त्याचा स्कोप अजून आपण खूप मोठा करू शकतो. त्यामुळं आपल्याकडं त्या कीवर्ड्सकडे बघण्याची एक दृष्टी डेव्हलप झाली पाहिजे. आणि तो जो आपण स्कोप डिफाईन करतो आहे आपल्या एसेचा, मग अशी आपण जसं डिस्कस केलं की जेंडर व्हायलन्समध्ये आपण ट्रान्सजेंडर्स आणि मेनला पण इन्क्लूड करतो आहे. त्याच पद्धतीनं वुमन रिलेटेड लिहिताना देखील आपण सगळे एज ग्रुप ॲड्रेस करतो आहे. तर तो आपला इन्क्लुझिव्ह अप्रोच तिथं आपल्याला दाखवण्याची संधी आपल्याला मिळते. त्याला मी एक नाव दिले की हनुमान नेकलेस टेक्निक. रामायणातली जी गोष्ट आहे की प्रभू रामचंद्रन आणि सीतामाई यांनी हनुमानाला एक रत्नाचं माला दिलेली होती आणि हनुमानाला त्या रत्नमालेमध्ये फार इंटरेस्ट नव्हता. हनुमानांनी काय केलं तर त्यांनी प्रत्येक तो मोती फोडून त्याच्यामध्ये राम लिहिलं आहे का असं बघितलं. तर आपल्याला देखील आपल्या टायटलचं असंच डिकोडिंग करायचं की प्रत्येक शब्द आपल्याला चिकित्सेनं म्हणजे क्रिटिकली बघायचं की याच्यामध्ये अजून काय काय आपल्याला बायनरी फॅसेट्स मिळू शकतात. म्हणजे आपण जसं मगाशी विचार केला की क्रिएटिव्हिटी नीड्स फ्रीडम, तर त्याचं बायनरी असं होतं की क्रिएटिव्हिटी डझंट नीड फ्रीडम. असे कोणते ॲस्पेक्ट्स आहेत की जिथं आपल्याला क्रिएटिव्हिटीला फ्रीडमची गरज नाही आहे. आणि दुसरा अप्रोच असं झाला की कुठे आपल्याला क्रिएटिव्हिटी नीड्स फ्रीडम, म्हणजे साहित्यिक किंवा जर पोएट्स किंवा कार्टुनिस्ट अशा लोकांना जर बाहेर ॲटमॉस्फिअर इनटॉलरंट असेल तर ते थ्राईव्ह नाहीत होणार. तर ह्या अशा बायनरी अप्रोचनं आपण जर प्रत्येक शब्दाकडे बघितलं तर आपल्याला खूप सारे फॅसेट्स आपल्याला त्यातून मिळू शकतात. आणखी एक मराठीमध्ये टायटल आहे की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी, असं एक टायटल एसेचं असू शकतं. तर त्याच्यामध्ये जर आपण प्रत्येक शब्दाकडे लक्ष दिलं तर उदाहरणादाखल जिच्या हाती पाळण्याची दोरी, तर इथे अपेक्षित आहे की आई त्या मुलाला वाढवती आहे आणि तिचा रोल, त्याला वाढवण्यामध्ये तिचा रोल काय आहे आणि त्याच्यामुळे जगाचा होणारा उद्धार. तर याचं जर आपण ब्रॉडर इंटरप्रिटेशन घ्यायचं झालं तर जिच्या हाती पाळण्याची दोरी याचा अर्थ आपण फक्त आई आणि मूल असं न लावता जर ते पॅरेंटिंग अशा अर्थानं घेतलं की जिच्या हाती पाळण्याची दोरी याचा अर्थ तिचं पॅरेंटिंग महत्त्वाचं आहे, तर तो आपण आईच्या पुढे जाऊन काही सिंगल फादर्स असतील किंवा काही ॲडॉप्टेड मुलं असतील, सरोगसी असेल, तर अशा वेगवेगळ्या पॅरेंटिंग मॉडेल्सला देखील आपण तिथे इन्क्लूड करू शकतो. इथे देखील आपण असे जे फ्रिंजवरचे एलिमेंट्स आपण घेतोय त्याला आपल्या एसेमध्ये एक 10 ते 20% स्थान असेल. महत्त्वाचं आपला गाभा हा आई आणि मूल आणि तिच्या वाढवण्याचा त्या मुलाच्या वाढण्यामधला तिचा रोल हाच असेल. पण हे जर आपण आपल्या एसेमध्ये जर ॲड्रेस करू शकलो तर आपल्या एसेमध्ये तो एक वॉव फॅक्टर असेल की जो कदाचित इतरांच्या एसेमध्ये आपल्याला त्या एक्झामिनरला दिसणार नाही. त्यामुळे आपण हे आपल्या कायम लक्षात ठेवलं पाहिजे की ते कीवर्ड्स आपल्याला जे असतात ते आपल्याला काही हिंट देऊ पाहत आहेत का, ते रिडिंग बिटवीन द लाईन्स आपल्याला काही अर्थ सापडतो आहे का. तर हे शोधत राहिलं तर आपला एसे अजून जास्त कॉम्प्रिहेन्सिव्ह होतो. स्ट्रक्चर आपण स्टेप्समध्ये जेव्हा डिस्कस केलं की टायटल डिकोड केल्यानंतर आपण स्ट्रक्चर बनवतो, त्याचं आपल्या एसेचा सिनॉप्सिस बनवतो. तर हे एक खूप महत्त्वाची स्टेप आहे.
कारण एखाद्या मूवीचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्याच्यामध्ये जसं आपण मगाशी कॅरेक्टर आर्कबद्दल बोललो, तर ही कॅरेक्टर आर्क मूवीमध्ये जी असते ती आपल्या एसेमध्ये आपले लॉजिकल जे एक्सप्रेशन्स असतात तर त्यांचा जो सिक्वेन्स असतो त्याच्यावरती आपलं स्ट्रक्चर ठरतं. एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर स्वच्छ भारत या टायटलच्या एसेमध्ये आपल्याला वेगवेगळे फॅसेट्स आपण घेतो आहे की भौतिक स्वच्छता म्हणजे घनकचरा व्यवस्थापन असेल किंवा आत्मिक स्वच्छता, याचा अर्थ मूल्य शिक्षणाची गरज असेल किंवा सामाजिक त्याचा आस्पेक्ट जो झाला की महिला कामगार जे आहेत, हातानं मैला साफ करणारे मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स आहेत, त्यांच्यावरती होणारे अन्याय असेल किंवा त्यांची जी दुरावस्था आहे तर तो सामाजिक आस्पेक्ट त्याचा आहे. तर आपण हे सगळे आर्ग्युमेंट जर आपल्या एसेमध्ये घेतले तर तो स्वच्छ भारतचा जो आपला एसे आहे तो जास्त उठावदार होऊ शकतो. आणि आपण यामध्ये जे स्ट्रक्चर बनवतो आहे त्याच्यामध्ये जो आपले आर्ग्युमेंट्स आहेत त्याचं एक लॉजिकल सिक्वेन्स असणं गरजेचं आहे. म्हणजे स्वच्छ भारतच्या एसेमध्ये लॉजिकल सिक्वेन्स काय असू शकतो की स्वच्छ भारत या कॅम्पेनची गरज काय आहे, हा पहिला मुद्दा असेल. दुसरा मुद्दा असू शकेल की मग त्यासाठी केलं काय जातं आहे, आजपर्यंत काय केलं गेलं. मग तिसरा मुद्दा असेल की मग ते कमी का पडतं आहे. आणि त्याच्यानंतर मग चौथा मुद्दा असू शकतो की मग याच्या पुढे काय करता येईल, म्हणजे वे फॉरवर्ड. तर हे असे लॉजिकल आपण जर प्रश्न विचारत गेलो आणि तो एक सिक्वेन्स आपला जर मेंटेन झाला तर तो एक चांगला एसे बनू शकतो. जर याच्यामध्ये जर एक वाक्यता नसेल किंवा एक सूत्रता नसेल तर तो आपला असा ॲब्रप्ट एसे वाटू शकतो. म्हणजे आपल्याला रँडमली थॉट्स आलेले आपण जर लिहित गेलो तर ते एक कोलाजसारखं वाटेल, ते असं एकरूप झालेलं असं आपला प्रवाही असा एसे दिसणार नाही. त्यामुळे हे जे लॉजिकल सिक्वेन्स आहे आपल्या एसेचा काय असला पाहिजे की पहिलं आर्ग्युमेंट काय, दुसरं काय, तिसरं काय, तर हा लॉजिकल सिक्वेन्स आपण ह्या स्टेपमध्ये बनवणार आहे. स्ट्रक्चर किंवा त्याला सिनॉप्सिस असं देखील म्हणू शकतो. आणि हे बनवत असताना आपल्याला जसं मूवीचं मी उदाहरण दिलं की शेवट आपल्या मूवीचा काय असणार आहे हे डोक्यात ठेवून सुरुवातीपासून तो डिरेक्टर किंवा तो जो रायटर असतो तो त्याची स्टोरी आर्क बनवत असतो. तसंच आपल्याला एसेचं देखील करायचं आहे की आपल्याला ती पूर्ण आर्क आपल्या एसेची माहीत पाहिजे की मला कुठे जायचं आहे आणि मी कुठे माझं काय आर्ग्युमेंट कुठे लँड होणार आहे शेवटी. तर ते डोक्यात ठेवून आपण जर आपलं निबंधाची आर्क बनवली तर ते एक सुंदर जसं भाषेचा अलंकार आपण मगाशी म्हटलं तसं ते आपला निबंध बनवू शकतो. ह्या प्री प्रोसेसिंगच्या स्टेप्स नंतर आता पुढची येते ॲक्च्युअल एसे रायटिंग. त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे इंट्रोडक्शनची आणि त्याच्यामध्ये एसे इंट्रोड्यूस करण्याचे वेगवेगळ्या पद्धती आहेत. मला माहिती असलेल्या काही पद्धती इथं लिस्ट डाऊन केलेल्या आहेत. त्याच्याही व्यतिरिक्त खूप साऱ्या पद्धती आहेत. पण काही जर रेडीमेड इंट्रोडक्शन्स आपल्याकडे तयार असतील वेगवेगळ्या ब्रॉड विषयांच्या तर आपल्याला मगाशी म्हटलं तसं वेळ देखील वाचेल आणि आपला एसे चांगल्या पद्धतीनं सुरू देखील होऊ शकतो. तर काही कोट्स वापरू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल जर इंटरनेट ॲडिक्शनबद्दल एखादा एसे आला तर त्याच्यामध्ये आपण नेटफ्लिक्सचे जे CEO आहे त्यांचं एक स्टेटमेंट आहे की आमची स्पर्धा इतर कोणाशी नाही आहे, आमची स्पर्धा फक्त माणसाच्या झोपेशी आहे. अशा कोटनी जर सुरुवात केली तर तो एसे खूप चांगल्या पद्धतीनं उठून दिसेल. त्याच्यानंतर प्रोबिंग क्वेश्चन्स काही विचारले, म्हणजे जर भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे झालेली आहेत तर त्याची सुरुवात जर आपण अशी केली की खरंच आपण स्वतंत्र आहोत का 75 वर्षानंतर देखील, तर अशा प्रोबिंग क्वेश्चननं सुरुवात केली तर ते देखील एक चांगलं आर्ग्युमेंट पुढे बिल्ड होऊ शकता. त्याच्यानंतर काही पॅराडॉक्सेस असतात. म्हणजे वर्ल्ड पीस विषयीचं जर एखादं एसे असेल तर त्याची सुरुवात आपण हिरोशिमाच्या कविता म्हणून, एक हिरोशिमाच्या बॉम्बस्फोटानंतर जो एक होरपळलेला तिथला तरुण होता त्यानं केलेल्या काही कविता होत्या. तर त्या कवितानं जर केलं तर आपल्याला तो एक पॅराडॉक्स मांडता येईल की आपण एका बाजूला सायन्स टेक्नॉलॉजीची एवढी प्रगती केली पण ती न्यूक्लिअर बॉम्बच्या दृष्टीनं तो एक खूप मोठा पॅराडॉक्स होता की माणसाच्या चांगल्यासाठी न वापरता खूप मोठी हानी तिथं झालेली होती. त्याच्यानंतर काही फॅक्ट्स असतात. आपण आपल्या करंट अफेअर्समध्ये UN बरेचसे रिपोर्ट्स बघतो, UNच्या बाकीच्या एजन्सीजचे रिपोर्ट्स असतात, त्याच्यामधले काही फॅक्ट्स असतील तर त्या वापरून पण आपण आपलं एसे इंट्रोड्यूस करू शकतो. बरेच जण ॲनेक्डोट देखील वापरतात. म्हणजे काही आपल्या भोवताली घडत असलेल्या काही गोष्टींचं असं एखादं दंतकथेसारखं रूप द्यायचं त्याला, किंवा काही मूवीज असतील. फॉर एक्झाम्पल आता मोआना नावाची एक मूवी आहे ॲनिमेटेड, तर त्याच्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग याच्याबद्दल कॉमेंट्री आहे. तर त्या मूवीचा वापर करून आपण एखादा एन्व्हायरमेंट रिलेटेड एसे आपण सुरू करू शकतो. तर असे ॲनेक्डोटचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत. आणखी एक पॉप्युलर प्रकार आहे तो म्हणजे की न्यूजपेपरचे हेडिंग्स. पण आपण जर आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे इंट्रोडक्शन्स ठेवले तर त्यामध्ये एक मोनोटोनसपणा येणार नाही. कारण मी बघितलं बऱ्याचदा की हे न्यूजपेपरचे हेडिंगचं खूप कॉमन झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला त्यामध्ये एक संधी आहे की आपण त्यामध्ये एक थोडंसं व्हेरिएशन देऊ शकतो आणि त्या एक्झामिनरला देखील एक थोडासा वॉव फॅक्टर आपल्या इंट्रोडक्शनमध्ये मिळू शकतो.
इंट्रोडक्शन झाल्यानंतर आपण एंट्री म्हणजे आपल्या ॲक्च्युअल कंटेंटमध्ये आता आपण ओपन अप करतो आहे. म्हणजे आपण जे डिकोडिंग केलेलं होतं टायटलचं त्याच्यामधले वेगवेगळे फॅसेट्स आपण ओपन करतो आहे. तर त्या एंट्रीमध्ये आपण आपल्याला त्या एसेचा स्कोप डिफाईन करायचा असतो. फॉर एक्झाम्पल आपण जर आपण एक एसेचं टायटल घेतलं की युद्ध नको बुद्ध हवा, तर युजली काय होतं की आपण फक्त त्याला बॅकग्राऊंड असतं की रशिया युक्रेन वॉर आणि त्यानुसार त्या अनुषंगानं आपण मग महायुद्ध असतील किंवा अगदीच कोणी केलं तर ते मेडिवल वॉर्स किंवा एन्शंट टाईम्समधले वॉर असतात. पण आपण हे अजून पुढं जाऊन जर संत तुकारामांचं एक अभंग आहे की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन, तर यामध्ये देखील संत तुकारामांनी युद्धाबद्दलच म्हटलेलं आहे की अंतर्बाह्य युद्धाबद्दल त्यांनी मेन्शन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते मनातला आपलं जे स्वतःशी स्वतःचं जे वाद चाललेलं असतं द्वंद्व असतात त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. तर तिथून आपण सुरुवात केली तर आपण मला वाटते की ते अजून जास्त इन्क्लुझिव्ह होतं आहे आणि त्याच्यानंतर जर आपण त्या अंतर्गत आपलं जे द्वंद्व आहे ते पुन्हा पुढे जाऊन कसं सोशल कॉन्फ्लिक्ट्स किंवा इंटरनॅशनल कॉन्फ्लिक्ट्समध्ये रूपांतरित होतं हे आपण लिंक करून आपला मेजर पोर्शन हा ह्या अशाच प्रकारच्या युद्धांबद्दल असणार आहे. पण त्याला हे जर आपण अंतर्गत आपलं जे द्वंद्व आहे त्यानं जर सुरुवात केली आणि शेवट जात जात आपण असं सांगितलं की जसा एसेचं टायटल होतं की युद्ध नको बुद्ध हवा, तर त्यामध्ये महात्मा बुद्धांनी हे दिलेलं आहे की जसं अहिंसेचा मार्ग त्यांनी सुचवला ज्याच्यामुळे आपले सामाजिक किंवा हे जे इंटरनॅशनल कॉन्फ्लिक्ट्स असतील तिथे आपण शांततेचा संदेश देऊ शकतो, तसंच मनाच्या द्वंद्वासाठी देखील त्यांनी विपश्यनेचा मार्ग सांगितलेला आहे. म्हणजे आपण सुरुवात मनाच्या युद्धापासून केली आणि शेवट देखील पुन्हा आपण मनाच्या युद्धाला जिंकायचं कसं यांनी करतोय. तर ही जी आर्क आहे ती एक खूप सुंदर आर्क बनू शकते आणि आपला एसे आहे तो युद्धाचा सगळे ॲस्पेक्ट त्यामध्ये कवर होऊ शकतात. तर अशा प्रकारचा जर एंट्री आपण करत असू तर तो आपल्याला स्कोप डिफाईन करायला खूप मदत होते. तशाच पद्धतीनं आपण स्कोप डिफाईन करताना त्याची हिस्ट्री मांडू शकतो की मीडिया किंवा सोशल मीडिया याच्याबद्दल जर एसे असेल तर आपण सम्राट अशोकांच्या काळामध्ये त्यांनी जे स्तंभालेख बनवलेले होते ते एक मीडियाचा काही पहिला आविष्कार म्हणता येईल किंवा असं एखादं एक्सप्रेशन वापरलं की गटेनबर्ग टू झुकरबर्ग असा हा मीडियाचा प्रवास आहे. म्हणजे गटेनबर्गमध्ये प्रिंटिंग मशीन जेव्हा त्यांची मॅन्युफॅक्चरिंग झालं त्याच्यापासून पुस्तकं छापण्यात आली आणि तो मीडियाचा आधुनिक युगातला जो म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलवरती मीडिया पोहोचला तो तिथून सुरुवात झाली. म्हणजे त्या गटेनबर्गपासून झुकरबर्ग म्हणजे फेसबुक आजचा सोशल मीडिया हा जो प्रवास आहे तो मीडियाचा प्रवास आहे. अशा पद्धतीने जर आपण आर्ग्युमेंट्स दिले तर तो आपला स्कोप खूप वाईड होतो. आपण जर सोशल मीडिया फक्त कंटेम्पररी काळामध्ये ठेवला तर आपल्याला आपली ही संधी आपण हिरावली जाते असं मला वाटतं. तर आपल्याला या पद्धतीनं जर आपण ओपन केला तर एसेचं आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला फॅसेट्स कवर करता येतात. त्याच्यानंतर मुख्य बॉडी येते एसेची ज्याच्यामध्ये आपल्याला आपण ओपन अप केलेले आहेत जे एंट्री पॉईंटमध्ये ते सगळे आर्ग्युमेंट आपल्याला डिस्कस करायचे आहेत. त्याचे आर्ग्युमेंट्स काउंटर आर्ग्युमेंट्स द्यायचे आहेत. पर्टिक्युलरली फिलॉसॉफिकल एसेमध्ये ते आपण बायनरी अप्रोच जो डिस्कस केला तो फिलॉसॉफिकल एसेसला खूप महत्त्वाचा आहे की आपण फॉर आणि अगेन्स्ट असे दोन्ही आर्ग्युमेंट देतो. आपण एखादं ज्युडिशियल वर्डिक्ट जेव्हा बघतो की 3 versus 2 असं काहीतरी तो वर्डिक्ट असेल तर 3 जणांनी फॉर दिलेलं असतं मत, दोघांनी त्याच्या अगेन्स्ट दिलेलं असतं. तर आपल्याला एसेमध्ये हे सगळे फॅसेट्स कवर करायचे आहेत आणि हे आपल्याला पर्टिक्युलरली फिलॉसॉफिकल एसेमध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि स्पेसिफिक GS रिलेटेड जे एसे आहेत आपले त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं की आता पॉप्युलेशनचं एक एसे एक्सपेक्टेड आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजन, तर त्याच्यामध्ये आपण हे एक थंब रूल वापरू शकतो की कॉजेस काय आहेत, कॉन्सिक्वेन्स काय आहेत आणि सोल्युशन काय आहे. म्हणजे आता भारत जगातला सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश झाला आहे त्यामुळे हे पॉप्युलेशन एक्सप्लोजन याच्यावरती निश्चित एक एसे एक्सपेक्टेड आहे. तर तशा पद्धतीचे काही सामाजिक विषय असतील तर त्याला हे आपण एक स्ट्रक्चर वापरू शकतो. हे एक थंब रूल म्हणून सांगितलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी खूप सारे आहेत आणि ते आपण आपापल्या प्रायोरिटीजनुसार आपण बनवले पाहिजेत. सराव करताना ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवून असे काही फॉर्म्युले तयार केले पाहिजेत की जे आपल्याला ॲक्च्युअल एक्झाममध्ये खूप उपयोगाचे पडतात. आता आपण आर्ग्युमेंट्स आपल्या मेन बॉडीमध्ये दिल्यानंतर आपण एक्झिट करतोय. आपण जे काही आर्ग्युमेंट्स प्रिमायसेस ओपन केलेले आहेत आता आपण ते क्लोज करत जातो. एखाद्या मूवीमध्ये जसं जे काही कॅरेक्टर इंट्रोड्यूस झालेले आहेत त्या सगळ्यांना एक क्लोजर दिलं जातं, त्यांना काहीतरी एक लॉजिकल एंड दिला जातो त्यांच्या स्टोरीला. तसं आपल्याला ह्या एक्झिटमध्ये करायचं आहे की जे एंट्रीमध्ये आपण ओपन केलं आहे प्रिमायस तो आता क्लोज करत जायचं आहे आणि आपल्याला जे कन्क्लूड करायचं आहे तिकडचा आपला प्रवास सुरू झाला आहे. आणि त्याच्यासाठी देखील आपला हा एक थंब रूल असा आहे की तो जी एक्झिट करतोय
ती आपली सोल्युशन ओरिएंटेड असली पाहिजे. म्हणजे स्वच्छ भारत असेल किंवा अर्बनायझेशन असेल, अशा प्रकारचे जे एसे आपण लिहितो त्याच्यामध्ये काहीतरी सोल्युशन, काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह सोल्युशन, फॉरवर्ड लुकिंग सोल्युशन आपण दिलं पाहिजे. आणि आपण एक्झिट करत असताना स्टँडअप कॉमेडीचं देखील उदाहरण देता येईल, की स्टँडअप कॉमेडीमध्ये बऱ्याचदा असं होतं की त्यांचं एक 15 मिनिटाचं स्किट असेल तर त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी काही पॉईंट्स मांडलेले असतात, नंतर स्टोरी ती पुढे जात 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 ते पहिल्यांदा मांडलेले पॉईंट कुठेतरी हरवून जातात आणि शेवटी पुन्हा कुठेतरी येताना ते दे कनेक्ट बॅक टू द ओरिजिनल पॉईंट. तर हे आपल्याला एसेमध्ये असं जर करता आलं, जसं आपण मगाशी युद्ध नको बुद्ध हवा एसेमध्ये केलं, की आपण मनाच्या युद्धापासून सुरुवात केली, नंतर मग ह्युमन कॉन्फ्लिक्ट, व्हायलंट कॉन्फ्लिक्टकडे गेलो आणि नंतर शेवट करताना परत महात्मा बुद्धांच्या विपश्यनाच्या टेक्निककडे गेलो. तर हे जे कनेक्टिंग बॅक टू द एंट्री पॉईंट हे आपण एक्झिटमध्ये केलं तर ते फार चांगलं दिसू शकेल.